राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या या निसर्गामध्ये अनेक आयुर्वेदिक अशा वनस्पती येते, अनेक उपकारी वनस्पती येते, पण त्यांची नावं माहीत नाही आपल्याला आणि त्यांचं गुणधर्म पण माहीत नाही. आपल्या अनेक आयुर्वेदाचार्याला त्या माहीत राहतात ते, पण त्यांचं गुणधर्म त्यांची नावं काय आपल्याला सांगते नाही. तर चला, मला अशीच आमच्या एका मित्राकडून अशा वनस्पतीची माहिती झाली होती. तर त्या म्हणतात ना मित्रांनो, जे आपणास ठावे ते दुसऱ्याला सांगावे, म्हणजे आपल्याला ज्या माहीत आहे त्या दुसऱ्याला सांगावा, जेणेकरून ती कोणत्या उपयोगी येईल. तर चला, अशी जे आपल्याला सगळ्यांच्याच परिचयाची असणारी आणि अतिशय आयुर्वेदिक अशी वनस्पती मी आज आपल्याला दाखवणार आहे. चला, ती वनस्पती कोणती आहे ते आता आपण तिची ओळख करून घेणार आहेत आणि ती कशी बनवायची ते पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. चला मित्रांनो, आता पाहू ती वनस्पती. तर मित्रांनो, हे पहा, आता ही जी वनस्पती आहे, पहा, ही वनस्पती आहे ना आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. हिला हराळी म्हणतात. आता गणपती बापाला याची दुर्वा वाहतात, तर ही हराळी आहे, पहा. तर ही हराळी आहे ना, तर पहा अशी एकदम कवळी कवळी, एकदम कवळी कवळी खुडायची, पहा. आणि आता आपण या आंब्याच्या एका छोट्याशा प्लॉटमध्ये आलो. पहा, ही कवळी कवळी आपण हराळी खुडणार आहे ती. आणि आता ही खुडून घरी घरी नेणार आहेत आणि घरी नेऊन ही कशी बनवायची, हिचा आयुर्वेदिक उपयोग कसा करायचा हे आपण सांगणार आहेत. तर चला, आता आपण ही कवळी कवळी हराळी खुडून घेऊ. पहा, अशी कवळी कवळी घ्यायची शेंडा. आणि हिची मुळा जरी घेतली ना, मुळा म्हणजे एकदम अशा मुळा जरी घेतल्या ना, तरी मग ते आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. आता ही जी आपण रानातून हराळी काढून आणली का नाही, ही एकदम स्वच्छ पाण्यानं आपण धुवून घेऊ. म्हणजे तिचं आहे ना मित्रांनो, चांगला असा आपण रस काढून घेणार आहे ती. पहा, आणि पाणी टाकल्यानंतर चांगली अशी ठेसून घ्यायची, एकदम ठेसून घ्यायची. आणि मित्रांनो, हिचा आयुर्वेदिक गुणधर्म आता बरेच मित्र म्हणजे तुम्ही सांगणार होते, अजून सांगितलं नाही. तर मित्रांनो, हिचा आयुर्वेदिक गुणधर्म असे का ही म्हणजे काविळीसाठी तिचा आयुर्वेदिक गुणधर्म आहे. आता या काविळीसाठी आपण औषध करणार आहे ती. आणि कावीळ ही एकदम जबरदस्त म्हणजे बेकार राहते मित्रांनो, कावीळ. आणि कावीळ म्हणजे ना, माणसाला भूक न लागणे, मळमळ होणे, उलटी होणे, अशी काविळीची लक्षणं राहतात ती. तर आता आपण इथं चांगला रस करून घेऊ, अशी ठेसून. तर मित्रांनो, ह्या आयुर्वेदिक औषध आहे ना आपण रामदाससाठी करतोय. रामदास, काय होत आहे तुला? असं जेवण जात नाही, भूक लागते पण जेवणच जात नाही. जेवण जात नाही ना, मळमळ होते का? नाही, मळमळ नाही होत. तर मग काही पण काय वेळा मळमळ होते. तर चला, आता रामदाससाठी आपण औषध बनवतोय. तर मग कालच्या जाऊन आपण रामदासला दिलाय, तर रामदासला फरक पडला का थोडाफार? जेवण जातं का? जाते. आता जेवण जातं, थोडासा रामदास जेवतोय आता. चला, आता रामदाससाठी आपण हे औषध बनवतोय. आणि अजून हे औषध कसं बनवायचं ना, अजून बनवायचं काम चालू आहे आपला. तर मित्रांनो, शेवटपर्यंत मी आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो, आता आपण पूर्ण हे ठेसून घेतले हराळी. तर आता त्याचा आपण रस काढणार आहे. तर हा रस कसा काढायचा आपण पहा. म्हणजे रस काढायचा काय एवढा अवघड नाही आहे. आता पूर्ण आपण या ठेसून घेतलं का नाही. तर आता ह्या खलबत्याचा दांडा आपण ठेवू आणि हा कप घेतला आपण. तर आपण किती पण रस काढू शकतात. आता गाणी लावायची याला, कारण नाही ना, गाणीशिवाय जमत नाही मित्रांनो, त्यात घाण पडू शकते ना. तर चला, आता हे आपण चांगला पिळून घेऊ. हे हरायचा स्वतः आपण याच्यातच ठेवू. आणि याच्यामध्ये ना, जो आपण पाणी टाकलं ना, पाणी मापातच टाकायचं मित्रांनो, पाणी काही जास्त नाही टाकायचा. हे बघा, मस्त असं पिळून हराळी आणि ती मस्त कपामध्ये आपण गाळून घेणार आहेत. हे बघा, मस्त गरगुट झाला आहे. पहा, एवढा गरगुट करून घ्यायचा त्याचा. आणि आता एकदम पहा, एकदम हिरवा हिरवा रस निघाला याचा, एकदम हिरवा. तर तुम्ही एक कपभर सुद्धा करू शकतात, पण मग शक्यतो आम्ही अर्धा कपच केला आहे. आणि आणाच्या पोटी म्हणजे जेवण न करता शियासुद्धा न घ्यायचा, तर हे एवढं घ्यायचा. तर आता आपण रामदासला पियायला आहे. कसा लागत आहे रामदास? अशी थोडी थोडी वाटते, ते तुरट लागत आहे. तुला लागत आहे ना? तर काय नाही, पण मग औषध आहे ना. तर रामदासला आपण आता 1-2-3 दिवस दिला तरी चालत आहे. मोठ्या माणसानं तर कब्बर पिला तरी चालतं मित्रांनो. चला, पी वजवतो, चला, डोळा अडकून पिवा. तर मित्रांनो, अतिशय साधा सोपा असा उपाय आणि सगळ्यांनी करता येणारा आणि सगळ्यांच्याच परिचयाची हराळी आणि एकदम सोपा औषध आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवला. तर मित्रांनो, मी असंही म्हणणार नाही का तुम्ही ह्याच औषध करा. आपण हे औषध जर केला, अचानक आपल्याला जर गुण नाही आला, तर आपण दुसरा आयुर्वेदिक औषध करू शकतात.
किंवा आपण योग्य वेळेस डॉक्टरचा सुद्धा सल्ला घेऊ शकतात. तर हा एक घरगुती उपाय मी आपल्यासाठी दाखवला. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.